ओके. बघा, क्वेश्चन आहे आता. द बँडविड्थ ऑफ AC सिरीज सर्किट कन्सिस्टिंग ऑफ एल सी RLC. ठीक आहे, सिरीज असं म्हटले. ओके. तर बँडविड्थ त्याचा फॉर्म्युला मी दिला होता. बघा, एक फॉर्म्युला दिला होता, ओमेगा 0 डिवायडेड बाय क्वालिटी फॅक्टर. म्हणजे क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू ओमेगा 0 बाय बँडविड्थ असं दिला होता. ठीक आहे. मग म्हणजे हा दिला होता तुम्हाला, लक्षात जर येत नसेल पाठीमागच्या. क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू ओमेगा 0 बाय बँडविड्थ असं दिला होता. तर ओमेगा 0 म्हणजे काय आहे? 1/√LC. ओमेगा 0 म्हणजे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि ओमेगा 0 म्हणजे रॅडियन मध्ये. हे समजून घ्या, रॅडियन मध्ये. आपण जे F0 लिहितोय, F0 म्हणजे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी 1/2π√LC. याचं युनिट आहे हर्ट्ज. ओके. आणि ओमेगा 0चं युनिट आहे रॅडियन. 1/√LC म्हणजे रॅडियन. आणि बँडविड्थ. आता इथे विचारले, बँडविड्थ विचारले. ठीक आहे. मग मी काय करणार, थोडंसं रिअरेंज करतो याला. बँडविड्थ इज इक्वल टू ओमेगा 0 बाय क्यू. ओमेगा 0 काय आहे? 1/√LC डिवायडेड बाय क्यू. आता क्वालिटी फॅक्टर सिरीजसाठीचा क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला दिला होता मी, 1/R√L/C. बरोबर. 1/R√L/C. आता बघा काय काय कॅन्सल होते बघा. आता इथं √L कॅन्सल होणार. ठीक आहे. तर 1/R आहे ती वर जाणार आहे. नाही, एकच मिनिट, गडबड केली. काय होणार बघा, 1/LC आहे ना हे डिनॉमिनेटरचं. तर हे गडबड होत असेल असं, तर हे असं करा, 1/√LC इंटू R√C/L. ठीक आहे. म्हणजे हे C आणि हे C कॅन्सल झालं. √L म्हणजे L, R/L. बँडविड्थ मिळालं मला. ओके. R/L. ऑप्शन ए. ठीक आहे. At series resonance of an AC RLC circuit, the impressed voltage is. सप्लाय व्होल्टेज. हाँ. नाही, काय होणार, ऍट सिरीज रेझोनन्स ऑफ एन AC RLC सर्किट, द इम्प्रेस्ड व्होल्टेज इज. म्हणजे सप्लाय व्होल्टेज त्यावेळी काय होणार आहे? ऑप्शन बघा काय आहे, इक्वल टू कॅपॅसिटी ड्रॉप. आता सिरीज रेझोनन्सला इक्वल होते का? नाही होत. कॅपॅसिटी व्होल्टेज VC काय असतं? Q टाइम्स VS असतं. Q टाइम्स VS. ठीक आहे. मोर स्पेसिफिकली आपण काल बघितलं, इथं -J लागला होता. ओके. ग्रेटर दॅन रेजिस्टिव्ह ड्रॉप. सप्लाय व्होल्टेज नाही. इक्वल टू इंडक्टिव्ह ड्रॉप हे पण नाही. इक्वल टू रेजिस्टिव्ह ड्रॉप. हा, जे सप्लाय व्होल्टेज असतं ते सगळेच्या सगळं रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं
व्ही एस. आता इथं व्ही आर आहे, व्ही आर, व्ही एल आणि व्ही सी. ठीक आहे. मग व्ही एल तर काय होतंय बघा, व्ही एल किंवा व्ही सी हे जर बघितलं आपण, ते काय होणार आहे, क्यू टाइम्स व्ही एस. परत हे काय होणार आहे, हे पण क्यू व्ही एस. आणि हे काय होणार आहे, व्ही एस. जे सप्लाय व्होल्टेज आहे ते रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होते डायरेक्ट. म्हणजे काय येणार, इक्वल टू रेजिस्टिव्ह ड्रॉप, इक्वल टू रेजिस्टिव्ह ड्रॉप इम्प्रेस्ड व्होल्टेज. पुढचा क्वेश्चन आहे. हा. इन अ सिरीज RLC circuit, R is equal to 20 ओहम, XL is equal to 30 ओहम आणि XC पण 30 दिलाय. इफ सप्लाय व्होल्टेज if the supply voltage across the combination is V is equal to 100 sin 100 pi t minus 30 degree volt, the instantaneous current and power factor of the circuit are respectively. Instantaneous current बघा, पहिला एक गोष्ट काय लक्षात आली, एक्सेल आणि एक्ससी हे दोन्ही सेम आहेत. ठीक आहे. एक्सेल इज इक्वल टू एक्ससी म्हणजे मला लक्षात आलं इथं की हा रेझोनन्स आहे आणि सिरीज रेझोनन्स आहे. सिरीज रेझोनन्स आहे. परत काय म्हणलं, इफ द सप्लाय व्होल्टेज अक्रॉस द कॉम्बिनेशन इज व्ही, म्हणजेच व्ही इज इक्वल टू 100 साइन 100 पाय टी मायनस 30 डिग्री, द इन्स्टंटेनियस करंट अँड पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट आर रिस्पेक्टिव्हली. आता बघा, मला एक गोष्ट काय माहिती, आतापर्यंत आपण डिटेल बघितलं, एक्सेल आणि एक्सी इक्वल झालं की रेझोनन्स झाला, रेझोनन्स झाला की सर्किट रेजिस्टिव्ह होते. म्हणजेच झेड इज इक्वल टू काय झालं, झेडचं पहिलं एक्सप्रेशन काय आहे, आर प्लस जे एक्सेल मायनस एक्सी. तर हे दोन्ही इक्वल झालेत, म्हणजे झेड इज इक्वल टू आर आला फक्त. मग आय ऑफ टी काय येणार, व्ही ऑफ टी बाय झेड, म्हणजेच व्ही ऑफ टी बाय आर. म्हणजेच बघा, 100 साइन 100 पाय टी मायनस 30 डिवायडेड बाय आर. रेजिस्टन्स म्हणजे किती आहे, 20. म्हणजेच हा आला 5 साइन 100 पाय टी मायनस 30, 100 पाय टी मायनस 30. म्हणजे ए पाहिजे, पण प्लस दिले त्यांनी. प्लस कसं काय दिले, हा ओके. ऍक्च्युली इथं प्लस आहे बरं का, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यांची. कारण जर समजा इथं मायनस आला तर इथं मायनस पाहिजे, मग इथं मायनस पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन ए, येस, पॉवर फॅक्टर युनिटी असतोय आणि सर्किट रेजिस्टिव्ह होतोय, त्यामुळं हे चेंज होत नाही. काय म्हणायचं, पॉवर अँगल आपला पॉवर फॅक्टर अँगल चेंज होत नाही. ठीक आहे, पॉवर फॅक्टर अँगल बनायचं, त्यामुळे तो जो व्होल्टेजचा आहे तोच राहणार. पुढं दरवाजा ढकला हो सर. RMS व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट गिवन बाय द इक्वेशन आय ऑफ टी. दिसतं का ते, आय ऑफ टी इज इक्वल टू 50 साइन
314t -10 डिग्री प्लस 30 sin 314t -20 डिग्री इज RMS व्हॅल्यू विचारली. हम्म. ओके. आता दोन जर असे फंक्शन्स दिले तर बघा I(t) RMS काय लिहितो आपण √50/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 30/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 900/2. ठीक आहे. म्हणजे किती येतं हे 3400 /2 म्हणजे किती येणार 1700. आता 1700 म्हणले की आपल्याला माहिती 1600 म्हणजे 40चा स्क्वेअर आहे तो. ठीक आहे. 1700 म्हणजे 41 येणार. नाही नाही, हे ऍडिशन आहे या दोन्हीची. दोन्हीची ऍडिशन आहे, वेव्हफॉर्म वेगवेगळे नाही. असं असू शकतंय. हे दोन वेगवेगळे सोर्सेस असतील तर त्या दोन सोर्सेस वेगवेगळ्या सोर्सेसमुळे या अशा वेव्हफॉर्म येऊ शकतात. ठीक आहे. करेक्ट. A series RLC circuit will have unity power factor if operated at frequency of याचं उत्तर सांगा बरं. तर जे ऑप्शन बघा, ऑपरेटेड फ्रिक्वेन्सी ऑफ LC दिले 1/√LC 1/LC. काय येतं F0 इज इक्वल टू 1/2π√LC. आता बघा, ऑपरेटेड फ्रिक्वेन्सी ऑफ असं म्हणले, जनरली म्हटले फ्रिक्वेन्सी ऑफ. आता फ्रिक्वेन्सी हा शब्द आहे, जर अँग्युलर फ्रिक्वेन्सी वापरला असतं तर ओमेगा आणलं असतं. ठीक आहे. ओमेगा म्हणजे 1/√LC. तिथे नुसतं फ्रिक्वेन्सी म्हणले, नुसतं फ्रिक्वेन्सी म्हटल्यावर हे डी येणार. पण हा पण आहे ना 1/√LC म्हणजे ओमेगा झिरोचा फॉर्म्युला आहे. ओमेगा झिरो म्हणजे आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतो त्याला. ठीक आहे. आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं रेडियन. F0 याचं युनिट आहे हर्ट्स. हा हा, तसा शब्द असला तर मग तुम्ही ऑप्शन सी ला टिक करणार. असतात तसे गुगली प्रश्न असतात. तुम्ही क्वेश्चन किती प्रॉपरली वाचताय हे पण महत्वाचं आहे ना. An electric iron is rated at 230 volt 400 watt 50 hertz. The voltage rating 230 volt refers to
द व्होल्टेज रेटिंग 230 व्होल्ट रेफर्स टू. सांगा, त्याचं उत्तर सांगितलंय मी ऑलरेडी. येस, इन जनरल जर व्होल्टेजची व्हॅल्यू दिली असेल तर ती आर एम एस व्हॅल्यू असते. ठीक आहे. थ्री फेज मध्ये इन जनरल जर व्होल्टेज दिला असेल तर ते काय असणार? लाईन टू लाईन आर एम एस असणार. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. नाही, हे राहू दे. हे आपल्याला सिग्नल सिस्टम मधला क्वेश्चन आहे हा. इथे जास्त क्लिअर होईल. मी तुम्हाला तो थोडासा पार्ट चालू झाला ना, मी तुम्हाला हाफ वेव्ह सिमेट्री काय असते, ऑड फंक्शन सिमेट्री काय असते, इव्हन फंक्शन काय असते, ऑड फंक्शन काय असते, हे सगळं समजून सांगतो. मग ते क्लिअर होऊन जाईल. आता डिस्कस करायला नको ते. डी येतं त्याचं, पण ते म्हणजे लक्षात येणार नाही. बरेच केसेस आहेत. म्हणजे डीसी कॉम्पोनंट अब्सेंट असला आणि त्यांनी काय काय म्हणले, डीसी कॉम्पोनंट पण अब्सेंट आहे, कोसाइन कॉम्पोनंट अब्सेंट आहे, इव्हन हार्मोनिक्स अब्सेंट आहे. मग त्यावेळी द वेव्हफॉर्म हॅज असं म्हणले. मग तुम्ही जरी मी उत्तर सांगितलं तर तुम्हाला डाऊट येणार ना. मग बाकीचे जर अजून कॉम्बिनेशन होऊ शकते त्याची. मग डीसी कॉम्पोनंट प्रेझेंट आहे, मग कोसाइन कॉम्पोनंट अब्सेंट आहे, साइन कॉम्पोनंट प्रेझेंट आहे, मग तुम्ही काय म्हणणार? मग असे मग ते बरेच परमिटेशन कॉम्बिनेशन आहेत. ते तुम्हाला त्यावेळी लक्षात येईल. त्यावेळी मी सगळंच एक्सप्लेन करतो. त्याच्यासाठी थोडस फोरियर सिरीजचा पण बेस पाहिजे म्हणून. ठीक आहे, याचं सांग. Periodic plane of rectangular pulses x of t with a time period of 20 millisecond has a pulse width of 9 seconds as shown in figure. The RMS value of the waveform is. आता एकतर फॉर्म्युल्यानं काढू शकता तुम्ही. ठीक आहे. पण ह्या वेव्हफॉर्मच्या बाबतीत थोडासा शॉर्टकट आहे. ठीक. फॉर्म्युल्यानं जर काढायचं म्हणलं, पहिला फॉर्म्युल्यानं बघू आपण. एक्स ऑफ टी RMS अंडर रूट 1/t इंटिग्रेशन 0 to t x of t ब्रॅकेट स्क्वेअर dt. x of t ब्रॅकेट स्क्वेअर dt. मग टाइम पिरियड किती आहे बघा. येस, 1/25. त्यानंतर पुढं काय मिळालं मला? 0 to 9 याचा 6 स्क्वेअर dt. ठीक आहे. प्लस dt प्लस इंटिग्रेशन 9 to 25 0 dt ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. मग हे 0 तर 0 झालं, म्हणजे 1/25 36 आलं. 6 स्क्वेअर 36 बाहेर आलं ते. ठीक आहे. इंटू इंटिग्रेशन ऑफ dt t आणि लिमिट काय आलं 0 to 9. मग हे बघा 1/25 इंटू 36 इंटू 9 इंटू 9. मग सगळ्याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर बघा 1/5 इंटू 6 इंटू 3 साहित्रिक 18/5 5 3 15
31. ओके. आता याचा शॉर्टकट काय? समजा अशा पद्धतीची वेव्हफॉर्म आली, या पद्धतीची, तर ती कशी लिहिणार तुम्ही? हे बघा, त्याचं मॅग्निट्यूड हे बघा, एक्स ऑफ टी आर एम एस 6 अंडर रूट टी ऑन बाय टी. म्हणजे आता हा ऑन पिरियड आहे, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह पल्स दिसते. पॉझिटिव्ह पल्स केवढी दिसती? तो पार्ट, ठीक आहे, डिवायडेड बाय टोटल टाइम पिरियड, म्हणजे टी टोटल टाइम पिरियड. म्हणजे हा म्हणू आपण बघा एवढा, हा टी ऑन बाय टी. मग 6, किंवा याला अजून थोड्याशा फॉर्म्युलाच्या भाषेत लिहायचं म्हणलं तर मी तर ए म्हणतो याला, ठीक आहे. म्हणजे 6 इंटू टी ऑन किती आला बघा, 9 आणि 25. मग 6 गुणिले 3 भागिले 5, 3.6 व्होल्ट, ठीक आहे. ठीक आहे. आता जर ॲव्हरेज काढायची असेल तर याची, एक्स ऑफ टी आर एम एस काढली मी, जर तुम्हाला एक्स ऑफ टी ॲव्हरेज काढायची असेल तर ए इंटू टी ऑन बाय टी, हे झाले ॲव्हरेज. म्हणजे हे काय आहेत? ट्रिक्स आहेत. तर अशा पद्धतीची वेव्हफॉर्म आली तर या पद्धतीच्या वेव्हफॉर्मला ते मॅच होते. हा, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. द टाइम कॉन्स्टंट ऑफ द नेटवर्क शोन इन अ गिवन फिगर इज. सांगा बरं काय येईल याचा? आर सी, म्हणजे टाऊ इज इक्वल टू आर इक्वलंट इंटू सी इक्वलंट. आता बघा, हा एकत्रच आहे पॉइंट, एकच नोड आहे, म्हणजे आर आणि आर पॅरलल. आर इक्वलंट झाला आर बाय 2 आणि सी एन सी पॅरलल आहे, म्हणजे इथं काय झालं 2C. ओके. पुढचा क्वेश्चन. बरं चला, सगळ्याला डिवाइड बाय घेऊ. क्वेश्चन ऑप्शन रिपीट नाही ना होणार.
स्टिक टू बेसिक्स एकच हे आहे बघायचं. हिंट आहे म्हणजे सोपा क्वेश्चन आहे, पण बेसिकला तुम्ही किती राहताय त्याच्यावर डिपेंड आहे बघा. हम्म, हे बघा हे व्ही, ठीक आहे. इथनं करंट जाणार आपण आयसी ऑफ टी म्हणू याला. आयसी ऑफ टी इथं आर आहे, तर सी आहे. स्विच क्लोज केला. ओके, स्विच क्लोज केला. आता त्यांनी काय विचारलंय, द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ व्होल्टेज अक्रॉस द सी. ओके, आता रेट ऑफ व्होल्टेज रेट ऑफ इन्क्रीज ऑफ व्होल्टेज हे कुठे मिळतंय आपल्याला, समजा नाही लक्षात आलं, ठीक आहे. आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं पहिलं लिहून घ्यायचं. काय काय माहिती आहे आपल्याला ट्रान्झिएंट बद्दल. एक तर स्विच क्लोज झाला तर बघा कॅपॅसिटर काय होतो, शॉर्ट होतो, ठीक आहे. कॅपॅसिटर शॉर्ट होतो. ओके, कॅपॅसिटर झालं शॉर्ट. हे झालं आयसी ऑफ टी. इथं आर आहे आणि इथं व्ही आहे. ओके, आणि इथं टी इज इक्वल टू 0 प्लस आहे बरं का. टी इज इक्वल टू 0 प्लस. टी इज इक्वल टू 0 प्लसला म्हणजे स्विच क्लोज केल्यानंतर पुढच्या इन्स्टंटला. आता हे सर्किट कधी झालं, टी इज इक्वल टू 0. कोण आहे, हा, टी इज इक्वल टू 0च आहे, ठीक आहे. आता टी इज इक्वल टू 0 प्लसला काय होणार, थोडासा कॅपॅसिटर सर्किटमध्ये येणार. ओके, तर बघा असं म्हणू आर सी आणि आयसी ऑफ टी, आयसी ऑफ टी आणि व्ही, आयसी ऑफ टी व्ही. आता इथलं व्होल्टेज सडनली वाढत जाणार नाही, ठीक आहे. पण कॅपॅसिटर आहे ह्याच्यामुळं मी पहिल्या पडदेशी काय करून घेतलं, दोन सर्किट काढले. ट्रान्झिएंट मधले आपल्याला माहित असणारे दोन सर्किट काढले. ओके, त्यानंतर अजून मला काय माहिती आहे, कॅपॅसिटरचे फॉर्म्युले माहिती आहेत मला. हे कुठले कुठले, आयसी ऑफ टी इज इक्वल टू सी डीव्हीसी ऑफ टी बाय डी टी. आणि दुसरा फॉर्म्युला कुठला, व्हीसी ऑफ टी 1/c इंटिग्रेशन आयसी ऑफ टी डी टी. हे दोन फॉर्म्युले माहिती आहेत. विचारले काय, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ व्होल्टेज अक्रॉस सी. आता ते कुठे दिसते मला, हा फॉर्म्युले लिहिल्या मला दिसलं की ते काहीतरी इथं दिसते. डीव्हीसी ऑफ टी म्हणजे रेट ऑफ इन्क्रीज ऑफ व्होल्टेज, रेट ऑफ राईज ऑफ व्होल्टेज अक्रॉस सी, ठीक आहे. कारण पहिला कॅपॅसिटर शॉर्ट होता, इथं दिसला कॅपॅसिटर शॉर्ट, म्हणजे इथं व्हीसी ऑफ टी 0 आणि इथं बघा हळूहळू व्हीसी ऑफ टी मला मिळत जाणार आहे, व्होल्टेज वाढत जाणार आहे, ठीक आहे. रेट ऑफ राईज ऑफ व्होल्टेज हे मला इथं डीव्हीसी ऑफ टी बाय डी टी भेटलं, विचारले तेच. आता डीव्हीसी ऑफ डी टी काय मिळालं मला, डीव्हीसी बाय डी टी इज इक्वल टू आयसी ऑफ टी बाय सी. आता आयसी ऑफ टी मला पाहिजे, ठीक आहे. कुठं, टी इज इक्वल टू 0 प्लसला. आता टी इज इक्वल टू 0 प्लसला जर मोर प्रिसाइजली जर म्हटलं आपण, इथं मी तुम्हाला दाखवले हे, पण कॅपॅसिटरची टेंडन्सी काय असते, इट डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज. पहिला व्होल्टेज तिथं 0 होतं, व्हीसी 0, म्हणजे इथं पण व्हीसी 0 असणार आहे, डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज. मला तिथं कॅपॅसिटर दाखवायचा पर्पज काय होता, की कॅपॅसिटरचं व्होल्टेज बिल्डअप व्हायला लागले. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, हे फॉर्म्युले लिहायला वरच्या सर्किटची गरज लागली आपल्याला. म्हणजे काय, कॅपॅसिटर त्यात दिसतोय म्हणून कॅपॅसिटर रिलेटेड फॉर्म्युले लिहिले मी. जर ती दिसतच नसते तर तुम्ही हे फॉर्म्युले कुठल्या बेसिसवर लिहिले असते ना खालचे, म्हणून म्हणून तो कॅपॅसिटर दाखवला. हे खाली फॉर्म्युले पहिला मांडून घेतले. आता बघा
वरचं सर्किट बघून, टी इज इक्वल टू 0 प्लस सर्किट बघून तुम्ही मला आय सी ऑफ टी म्हणजे कॅपॅसिटर मधनं जाणारा करंट सांगू शकता, तो किती आला? व्ही बाय आर, बेसिक एकदम. म्हणजे झालं व्ही बाय आर डिवायडेड बाय सी, म्हणजे हे मला मिळालं बघा व्ही बाय आर सी. आणि हेच आपलं उत्तर आहे. व्ही बाय आर सी कुठं आहे? व्ही बाय आर सी हे बी बघा. स्टिक टू बेसिक्स एकदम. ठीक आहे, पुढं. फॉर्म फॅक्टर ऑफ अन अल्टरनेटिंग वेव्ह इज आरएमएस अपॉन ॲव्हरेज. पीक फॅक्टर काय असतो? पीक अपॉन आरएमएस. फॉर्म फॅक्टर काय असतो? आरएमएस अपॉन ॲव्हरेज. ते पण कडेला लिहून ठेवा, पीक फॅक्टर. The phase difference between following voltages and current waves सांगा. 50. एक आहे लिडिंग आहे, दुसरा आहे लॅगिंग आहे. मायनस म्हणजे लॅगिंग, दुसरा आहे लिडिंग. 50. पुढं. हिंट द्यायचं तुम्हाला. येस, करेक्ट. ह्याचे फॉर्म्युले व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर्सचे फॉर्म्युले करंट डिव्हिजन सारखे फॉर्म्युले असतात. ठीक आहे. कुठलं विचारले? 20च्या अक्रॉस विचारले ना. 10, हा, 30 बरोबर. ओके. 50 म्हणजे बघा, ओके. VC1 is equal to C2 into V divided by C1 plus C2 आणि VC2 is equal to C1 V divided by C1 plus C2. ठीक आहे. असे क्रॉस फॉर्म्युले, उलटे फॉर्म्युले त्याचे. त्याच्यामुळं काय आलं, मला काय पाहिजे? 20च्या अक्रॉसचा पाहिजे, VC2 पाहिजे. म्हणजे 10 into 150 divided by 10 plus 20. सांगा. 54.
त्याचा एक प्रॉब्लेम झाला एक या रिलेटेड प्रॉब्लेम झालाय एक एसी मध्ये एक क्वेश्चन घेतलाय यासारखा सेम. बघा याच्यासारखा फॉर्म्युला प्रॉब्लेम पण दाखवतो तुम्हाला. बघा आठवते का? असा काहीतरी प्रॉब्लेम होता. एल वन आर वन L2 R2 आणि हा क्वेश्चन होता की व्हॉट इज द कंडिशन बिकॉज ऑफ विच करंट डिव्हिजन इज इंडिपेंडेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द कंडिशन बिकॉज ऑफ विच करंट डिव्हिजन इज इंडिपेंडेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. कारण हे एसी सोर्स आहे ना याला. आता जर करंट डिव्हिजन इंडिपेंडेंट करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचे की τ1 इज इक्वल टू τ2 हे पाहिजे. तेच आहे इथं τ1 इज इक्वल टू τ2. सांगा मग काय आहे ते उत्तर. बी म्हणजे हा खाली बघा हे ऑप्शन आहेत ABCD सी. ठीक आहे हे येते τ1 इज इक्वल टू τ2 म्हणजे R1 C1 इज इक्वल टू R2 C2. म्हणजेच थोडंसं तुम्ही रिअरेंज केलं R1 बाय R2 इज इक्वल टू C2 बाय C1. आणि इथं काय येणार राईट साईडच्या प्रॉब्लेमला L1 बाय R1 इज इक्वल टू L2 बाय R2. त्यांचे टाइम कॉन्स्टंट इक्वल पाहिजे. हे महत्वाचा पॉईंट आहे हा. म्हणजे तुम्हाला यात नाही एक गोष्ट पण लक्षात येत असेल की एसी मध्ये जर आपल्याला पोटेन्शियल डिवाइड करायचं असेल तर तिथं कॅपॅसिटर लावतो आपण. चेन ऑफ कॅपॅसिटर्स असेल सिरीज मध्ये लावलेली आणि त्याच्या पॅरलल मध्ये आपण रेजिस्टर लावतो. एक एक्सटर्नल रेजिस्टर्स असतात तर त्या रेजिस्टरचं हेच पर्पज असतं टाइम कॉन्स्टंट इक्वल करतो ते. ठीक आहे क्वेश्चन वाचा. बघून सांगा. डी. ठीक आहे. जर इथं पहिला काय म्हणलंय तुमच्या डोळ्यासमोर लगेच आलं पाहिजे रेफरन्स आहे इथं. ठीक आहे हे इथं आहे हे आहे 15 डिग्री. इथं आहे व्ही ऑफ टी आणि याला लीड म्हणजे इथं हा इथं येणार मध्ये हा इथं येणार. आता यातला अँगल असणार 5 आणि इथला गॅप असणार 10.
ठीक आहे. हा झाला आय ऑफ टी. ओके. फंक्शन टी फक्त मध्ये मायनस आहे येणार. पण हा लॅगच होणार आहे बघा. रेफरन्सला लॅगच होणार आहे. आणि the average value of current I average of a sinusoidal wave of peak value Im is. हम्म. झिरो असते. फुल सायकलसाठी झिरो असते. पण सायनोसॉइडल वेव्ह मध्ये आपण ते हाफ सायकलसाठी कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू ती येते 2Im/π. ते ऍक्च्युली बरोबर आहे ते. पण त्याचं रिझन कुठं सापडतंय आपल्याला? मी तुम्हाला बघा एक गोष्ट काय सांगितली होती की ॲव्हरेज व्हॅल्यूचा रेफरन्स लागतो चार्ज स्टोअर्ड किती होते कॅपॅसिटरमध्ये, आणि RMS व्हॅल्यूचा रेफरन्स लागतो की रेझिस्टन्समध्ये किती हेट डेव्हलप होत्या. ठीक आहे. हे तिथं करस्पॉन्डन्स आहे त्याचा, तिथं कोरिलेट करतो आपण त्या गोष्टी. सायनोसॉइडलचं तसं आपण जर बाय फॉर्म्युला काढलं, तो ॲव्हरेजचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला त्यानं काढलं तर आपली व्हॅल्यू 0 मिळते आपल्याला. ठीक आहे. कारण सायनोसॉइडलमध्ये जे वरचा पार्ट आहे तेवढाच खालचा पार्ट आहे. त्यामुळं फुल वेव्हला ॲव्हरेज व्हॅल्यू 0 मिळते. पण इथं आपण असं का करायचं, का काढायचं? तर त्याचं उत्तर आहे, ज्यावेळी आपण कपॅसिटरला ही सायनोसॉइडल वेव्हफॉर्म देतो, तर कपॅसिटरवर चार्ज स्टोअर झालेला दिसतो आपल्याला. ठीक आहे. तर मेजर केला आपण तिथं तर तिथे दिसतो. मग तो कसा काय स्टोअर होतोय? काय स्टोअर होतोय? मग त्यावेळी त्याचं उत्तर द्यायला आपल्याला ही व्हॅल्यू कन्सिडर करायला लागते. ठीक आहे. म्हणून सायनोसॉइडल फंक्शनची आपण ॲव्हरेज व्हॅल्यू काढतो ती हाफ वेव्हची काढतो. ओके. म्हणजे जर समजा थेरॉटिकली जर म्हणायला गेलं तर 0 येते. पण जर मी सायनोसॉइडल फंक्शन किंवा सायनोसॉइडल वेव्हफॉर्म जर कपॅसिटरच्या अक्रॉस दिली, तर कपॅसिटरमध्ये वर्क डन पण व्हायला लागले. तिथं कपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर व्हायला लागल्या, त्याच्या पॅरलल प्लेट्सवर चार्ज स्टोअर व्हायला लागलाय, तो व्होल्टेज डेव्हलप व्हायला लागले. मग ज्यावेळी त्याचा आपण रेफरन्स लावायला लागतो ना, मग तिथं लक्षात येते की हा तिथं ही ॲव्हरेज व्हॅल्यू घेतल्यावरच आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतात की असं का होतंय ते. त्यामुळं ती घ्यायला लागते आपल्याला. हम्म? हा, इन्सुलेशनसाठी. पीक व्हॅल्यूचा रेफरन्स लागतो आपल्याला इन्सुलेशन डिझाईन करायला. सायनोसॉइडल फंक्शनच्या आपण 3 व्हॅल्यू का घेतो? 3 व्हॅल्यू घ्यायची गरज का लागली? पीक व्हॅल्यू एक लागली, RMS व्हॅल्यू एक लागली, एक ॲव्हरेज व्हॅल्यू लागली. ठीक आहे. ओके. त्याचं उत्तर सांगा. हे पण सांगितलंय मी. हा, ओमेगा. पॉवरची फ्रिक्वेन्सी डबल असते त्याची. आता तुम्हाला
का असं होतंय? तुमच्या डोळ्यासमोर हे ग्राफ यायला पाहिजेत बरं का. लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही अशा प्रश्नांची उत्तरं नुसतं लक्षात ठेवायचं नाही हे. म्हणजे पॉवरची फ्रिक्वेन्सी डबल असते असं लक्षात नाही ठेवायचं. तर बाय कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. ज्यावेळी तुम्हाला असे क्वेश्चन आले, डोळ्यासमोर हे वेव्हफॉर्म आले पाहिजेत. लगेच पडदिशी करायचं. आता समजा हे व्होल्टेज आहे, हे करंट आहे. आता जर मी पॉवर काढायला गेलो, पॉवर काय म्हणतो आपण व्होल्टेज इंटू करंट. ठीक आहे. मग इथं बघा व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे, करंट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पॉवर आली पॉझिटिव्ह. म्हणजे इथं जर बघायला गेलं आपण थोड्या ह्याच्यात. पहिला वर सांगा, वरच्या एवढ्या या टाइम पिरियडमध्ये किती सायकल्स आहेत? 2 सायकल आहेत. ठीक आहे. तर इथं व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे, करंट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पॉवर आली पॉझिटिव्ह. परत इथं करंट निगेटिव्ह आहे आणि व्होल्टेज पण निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. परत पॉझिटिव्ह आलं. परत पॉझिटिव्ह. परत पॉझिटिव्ह. म्हणजे जर 2 सायकल्स असतील, तर तिथं पॉवरचे 4 सायकल यायला लागल्यात. म्हणजे फ्रिक्वेन्सी डबल होते त्याची. पॉवरची फ्रिक्वेन्सी डबल असते 2 ओमेगा. Two lossy capacitors with equal capacitance value and power factors of 0.01 and 0.02 are in parallel, and the combination is supplied from sinusoidal voltage source, then the power factor of the combination. जर समजा अशी अशी कन्सेप्ट आली, आता ही कन्सेप्ट आहे, समजा टू लॉसी कॅपॅसिटर्स, लॉसी सोडा, तर असं म्हणलं 2 इक्वल कॅपॅसिटन्स आहेत आणि त्याचे पॉवर फॅक्टर आहेत. पण पॉवर फॅक्टर नॉर्मली लॉसी कॅपॅसिटन्सच्या बाबतीत आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. तर म्हणजे हे कसं येतंय हे पण जर बघायचं झालं, तर कॅपॅसिटर ज्यावेळी आपण कनेक्ट करतो, त्यात जो त्याचा आय सीचा कंपोनंट असतो, आय सी, आणि रेझिस्टन्सचा कंपोनंट असतो, आय आर. तर बघा याच्यातला तो अँगल येतो. ज्यावेळी हे आपण याचा रेफरन्स काढतो, याचा ॲव्हरेज व्हॅल्यू काढतो याची, सॉरी, रिझल्टंट काढतो याचा, त्यावेळी हा येतो आय. ठीक आहे. आय सी ऑफ टी. आणि याचा हा डेल असतो, हा कितीनं शिफ्ट झालाय. आणि हे आपण असं कॅल्क्युलेट करतो. समजा इथं आर आहे, आर, इथं थिटा किंवा फाय, कॉस फाय ॲडजसंट अपॉन हायपोटेनस, म्हणजे आय सी ऑफ टी. आणि आय आर म्हणू त्याला. आय आरची व्हॅल्यू फार कमी असते, थोडीशीच असते ती. आय आरची व्हॅल्यू फार कमी असते आणि रिझल्टंट त्याचा जास्त येतोय. त्याच्यामुळं याची व्हॅल्यू फार कमी येते, 0.01 या रेंजमध्ये, 0.02, 0.05 या रेंजमध्ये येते. ज्यावेळी असे 2 लॉसी कॅपॅसिटर्स इक्वल कॅपॅसिटन्सचे पॅरलमध्ये जोडलेले असतात, देन द रिझल्टंट पॉवर फॅक्टर इज मीन ऑफ ऑल कॅपॅसिटन्स कनेक्टेड इन पॅरलल, आणि त्याचा जो इंडिव्हिज्युअल पॉवर फॅक्टर आहे त्याचा मीन घ्यायचा सगळ्याचा. मीन म्हणजे ॲव्हरेज. ठीक आहे. म्हणजे पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.01 प्लस 0.02 डिवायडेड बाय 2, 0.015. सिरीज मध्ये असले तर
बघा मी तुम्हाला जरा चेक करून सांगतो तिथं काय होणार. वाटते या पद्धतीने येईल. म्हणजे मला वाटते पण हे थोडस डाऊटफुल आहे. आता बघूया मी तुम्हाला चेक करून सांगतो ते. ठीक आहे पुढं. An inductor is supplied from sinusoidal voltage source. The magnetic field energy in the inductor changes from peak value to minimum value is 10 milliseconds. The supply frequency is. Hmm. Inductor is supplied from sinusoidal voltage source. The magnetic field energy in the inductor changes from peak value to minimum value is 10 millisecond. ही सप्लाय फ्रिक्वेन्सी. आता बघा जी पॉवरची किंवा एनर्जी म्हणजे काय आहे, पॉवर इंटू टाइम. ठीक आहे. आता पॉवरची फ्रिक्वेन्सी डबल होते, एनर्जीची फ्रिक्वेन्सी पण डबल होणार. ठीक आहे. मग बघा किती आलं, 50 येते तुमचं. बघूया थांबा. आता पहिला बघा, म्हणजे एनर्जीची फ्रिक्वेन्सी 2 टाइम्स एफ सप्लाय असणार. म्हणजे पहिला ई काढून घेऊ आपण किती येते, म्हणजे ई एफ एनर्जीची फ्रिक्वेन्सी काढून घेऊ पहिला. त्यासाठी दिले काय त्यांनी, हे दिले फ्रॉम पीक व्हॅल्यू टू मिनिमम व्हॅल्यू इन 10 मिलीसेकंद. बघा इथून इथून इथपर्यंत चेंज व्हायला हा किती वेळ लागतो, 10 मिलीसेकंद. म्हणजे हे टोटल किती असणार, 20 मिलीसेकंद. ठीक आहे. सॉरी, किती असणार हे 10 आणि हे टोटल किती झालं, 20 मिलीसेकंद. इथनं हे परत रिपीट होणार आहे असं, बरोबर. आता ह्याची जर 20 मिलीसेकंद झाली तर फ्रिक्वेन्सी किती आली, 1/20 मिलीसेकंद. 1/20 मिलीसेकंद म्हणजे 50 हर्ट्ज, बरोबर ना, 50 हर्ट्ज. ठीक आहे. आता जर 50 हर्ट्ज आली, ही कुठली आली, ही आली, इज इक्वल टू 50 हर्ट्ज. मग एफ सप्लाय काय असणार, 50/2, 25 हर्ट्ज. ओके. डी नाही बरं का, बी आहे ती, बी. डी ऑप्शन झाला की.
एनर्जी निगेटिव्ह कसं होणार? हम्म. तुम्ही तसं विचारच करू नका. तुम्ही असं विचार करा, ई इज इक्वल टू इंटिग्रेशन व्ही ऑफ टी इंटू आय ऑफ टी इंटू डी टी. ठीक आहे. पुढे जाऊया. हम्म. करेक्ट. Series RL circuit, applied sinusoidal voltage source, voltage across R and L are 3 and 4 volt respectively. Supply voltage is काय असतं त्याचं? VR square plus VL square. पुढं याचं उत्तर द्या. हाफ वेव rectifier, peak value of the output voltage on half wave rectifier is 100 volt. Peak value of output voltage on half wave rectifier is 100 volt. म्हणजे पडदिशी डोळ्यासमोर हे यायला पाहिजे 100 volt. ठीक आहे. हाफ वेव रेक्टिफायर. ठीक आहे. इथं पाय, इथं 2 पाय. Then the RMS value of the half wave rectifier output voltage V RMS half किती असतं? V peak divided by 2, 100 by 2, 50. फुलच्या बाबतीत किती असतं? V peak by root 2, V peak by root 2. ठीक आहे. V peak by root 2. त्याचं उत्तर दे. VR square plus VL minus VC bracket square. 5 volt. ठीक आहे.
तर सिंगल फेज series RL circuit fed by voltage source. Resistance and reactance values are 4 ohm each in this circuit. Hmm. Hmm. Tan, tan inverse XL by R. Phi is equal tan inverse XL by R. Tan inverse 4 by 4 म्हणजेच 45 डिग्री. आणि काय होणार आहे, करंट लॅग होणार आहे कारण आर एल सर्किट आहे. लॅग व्होल्टेज बाय 45 डिग्री. झेड. हा 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 तसं करा. नाही मग कसं आहे बघा, कॉस फाय इज इक्वल टू आर बाय झेड. हा 4 घ्या, 4 बाय √32. ठीक आहे, म्हणजेच याला आत घ्या, 16/32. 16 एक 16, 16 2 32. 1/√2 कॉस फाय. फाय इज इक्वल टू 45. हम्म. हम्म. आणि हे पण सांगा, कॅपॅसिटिव्ह काय इंडक्टिव्ह. हे यूज केलं का? आणि 30 मायनस 10J कॉन्जुगेट, म्हणजेच हा काय येणार, 40J 30 प्लस 10J. कॉन्जुगेट म्हणजे आज रेक्टेंग्युलर फॉर्म मध्ये प्लस येते, म्हणजे साईन चेंज होते. ठीक आहे, साईन चेंज. मग सर मल्टिप्लिकेशन करायचं, 200 गुणिले 30, 3 दुनी 6, म्हणजे किती आलं, 6000 प्लस 2000 J प्लस 4 त्रिकोण 12, 1200 J मायनस, कारण J स्क्वेअर -1, आणि 40 गुणिले 10 400. मग बघा किती आलं हे, 5600 प्लस 3200 J. ठीक आहे. प्लस काय येणार मग, काय लिहायचं, कॅपॅसिटिव्ह का इंडक्टिव्ह. पी काय आहे बघा, पी
हिंट देतो तुम्हाला, चला. पी इज इक्वल टू, सॉरी 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 सॉरी, एक चुकलं माझं, चुकलं चुकलं. पी कसं म्हणणार त्याला मी, काय म्हणणार? येस, करेक्ट. एस, एस इज इक्वल टू पी प्लस जे क्यू. ठीक आहे. पी किती आला? 5600. आणि क्यू किती आला? 3200. व्ही ए आर आणि डब्ल्यू दोन्ही पॉवर पॉझिटिव्ह आहेत. आणि त्याचा अर्थ काय येणार? आपण कुठं काढतोय? व्होल्टेज आणि करंटचं मल्टिप्लिकेशन करतोय. ठीक आहे. आणि पॉवर पॉझिटिव्ह आले. इंडक्टिव्ह. लोड साईडला सगळं कॅल्क्युलेशन चाललंय ना. लोड साईडला पॉवर ऍब्सॉर्ब होत्या. पॉवर ऍब्सॉर्ब पॉझिटिव्ह. तर क्यू पॉझिटिव्ह आलाय, ह्याचा अर्थ ऍब्सॉर्ब व्हायला लागले. ऍब्सॉर्ब कुठं होते? कोण कन्झ्युम करतं रिएक्टिव्ह पॉवर? इंडक्टर. जर निगेटिव्ह आला असं तर याचा अर्थ ते डिलिव्हर करायला लागलाय. म्हणजे कोण डिलिव्हर करतं? कॅपॅसिटर. इंडक्टिव्ह. टँक सर्किट कन्सिस्ट ऑफ, टँक सर्किट बघा काय असतं, प्युअर इंडक्टन्स आणि प्युअर कॅपॅसिटन्स कनेक्टेड इन पॅरलल, त्याला आपण म्हणतो टँक सर्किट. असं टँक सर्किट. ठीक आहे. The instantaneous power of a single phase series circuit supplying RL load from sinusoidal voltage source has each cycle. काय म्हणले बघा. असं म्हणलं की लगेच डोळ्यासमोर वेव्हफॉर्म यायला पाहिजे तुमच्या. तुम्हाला वेव्हफॉर्म काढून दाखवतो, तर तुम्ही सांगा. ठीक आहे. कुठलं सर्किट आहे हो हे? RL सर्किट आहे. म्हणजे करंट काय होणार? लॅग होणार. करंट लॅग होणार म्हणजे उशिरा चालू होणार आहे. बघा. करंट लॅग होणार, बरोबर. हम्म. आता हे थोडंसं कंटिन्युअस दाखवायला आपण असं करतो, तर जोडतो हे. आता बघा, इथनं हे पॉईंट खाली ओढा आता, म्हणजे तुम्हाला त्याचे पॉईंट ड्रॉ करता येतील. ओके. जिथं जिथं हा इंटरसेक्शन पॉईंट आहे, तिथं तिथं ते बघू आपण. ओके.
आता हे आय ऑफ टी आहे, आय ऑफ टी, हे व्ही ऑफ टी आहे. ठीक आहे. आता बघा, इथं आय ऑफ टी निगेटिव्ह आहे पहिला, व्ही ऑफ टी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉवर काय येणार? निगेटिव्ह. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. इथं इथं करतो मी निगेटिव्ह. पुढं पुढं सांगा मला. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय येणार? पॉझिटिव्ह. फक्त त्याची जरा मॅग्निट्यूड जास्त असणार आहे बरं का. जास्त. कुठं? ओके ओके, हां हां हां, कारण दोन्ही. ओके, येस. थांबा थांबा थांबा. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, कारण दोन्ही पॉझिटिव्हच आहेत ना तिथं. म्हणजे पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, म्हणजे ही येणार अशी पॉझिटिव्ह, ही पूर्ण येणार इथपर्यंत. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. आता इथं बघा, हा इथं बघा, पुढं पण इथं करेक्ट आहे. ठीक आहे. आता बघा इथं पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्ह. परत निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. ठीक आहे. परत निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ठीक आहे. आता ही जी आहे ती रिएक्टिव्ह पॉवर आहे. ठीक आहे. आणि ही जी आहे ती ऍक्टिव्ह पॉवर आहे, ऍक्टिव्ह पॉवर. मग मला सांगा काय म्हटले? द instantaneous power of single phase series circuit supplying RL load from a sinusoidal voltage source has in each cycle negative twice. पॉवरच्या बाबतीत बोलायला तर निगेटिव्ह ट्वाईस, 0.4 टाइम्स. आता बघा एक सायकल इथपर्यंत येत्या, ही एक सायकल कन्सिडर करू इथपर्यंत. बघा यात कितीपर्यंत येते? 0 किती वेळा होते? 1 2 3 4, 4 वेळा 0 होते. ठीक आहे. निगेटिव्ह ट्वाईस, 2 वेळा निगेटिव्ह झाले. हा नाही, इथं नाही पकडणार तुम्ही. हा इन्स्टंट सोडून पुढचा पकडताय ना, तिथनं रिपीट होते वेफॉर्म. इथनं बघा रिपीट होते ही वेफॉर्म, ही परत अशी येणार ना. मग तुम्ही हा इन्स्टंट पकडा नाही तर हा पकडा, एक पकडा दोन्हीपैकी कोणता तर. ठीक आहे. निगेटिव्ह ट्वाईस, 2 वेळा निगेटिव्ह होते. आणि 1 2 3 4. मग हा पकडणार असला तर मग लास्ट पकडू नका, तो कंटिन्युअस आहे. लक्षात आलं ना तुम्हाला? म्हणजे हे बघा, लक्षात आलं? हा, ही एक सायकल आहे, रिपीट होते अशी. तर हा इन्स्टंट आणि हा इन्स्टंट सेम आहे. येस. हा, पुढं काय म्हणते, पुढचे पण एकदा वाचून बघा. 0 ट्वाईस, निगेटिव्ह वन्स नाही, निगेटिव्ह 4 टाइम्स नाही, निगेटिव्ह 2 टाइम्स होते, 0 ट्वाईस नाही, एकच मॅच होते. ठीक आहे, लक्षात आलं? ओके, हे उत्तर सांगा आता. ए. आणि सिरीजला, पॅरललला, येस, करेक्ट. ठीक आहे. RLC सर्किट नाही नाही. हा, क्वालिटी फॅक्टर RL सर्किटला पण येतो, RC सर्किटला पण येतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जी ब्रिजेसची कन्सेप्ट आहे ना, ब्रिजच्या कन्सेप्टमध्ये जर तुम्हाला क्वालिटी फॅक्टर काढायचा असेल तर तिथं कंपल्सरी रेझोनन्स व्हायला पाहिजे.
त्याशिवाय आपल्याला क्वालिटी फॅक्टर मोजता येत नाही. ठीक आहे. म्हणजे ब्रिज बॅलन्सिंग कन्सेप्ट, एसीची ब्रिज बॅलन्सिंग कन्सेप्ट त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आणि एसी मध्ये जर ज्या ज्या ब्रिजमध्ये क्वालिटी फॅक्टर काढता येतोय त्या त्या ठिकाणी एल सीचं कॉम्बिनेशन असायलाच पाहिजे त्या ब्रिजमध्ये. मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज त्याच्यात सी नाही आहे, ते इंडक्टन्स आहे. ठीक आहे. मग त्याच्यात क्वालिटी फॅक्टर मेजर करता येत नाही. लक्षात ठेवा. मग मेजरमेंट मध्ये जाऊ. हे फक्त ट्रेलर लक्षात ठेवा. मी असं काहीतरी बोललोय त्यावेळी मी परत रिकॉल करतो हे गोष्ट. ठीक आहे. पुढं द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज वेव्ह. येस, करेक्ट. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज वेव्ह. ज्यावेळी डीसी त्याच्यात सप्लाय असतो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, डीसी व्हॅल्यू त्याची. ठीक आहे. तर ह्या ह्याची असेल ॲव्हरेज म्हणजे व्होल्टेज वेव्हची, त्यावेळी ॲव्हरेज व्हॅल्यू त्याची ही येते. आता तुम्हाला डाऊट येईल ना, हे काय भानगड आहे, हे असं का एसी मध्ये हे असं होतंय आणि इथं असं होत नाही. सिंपल त्याचं एक एक्झाम्पल सांगतो एवढं. ही एसी सायकल आहे. ही सायकल कशी आपण डिनोट करतो हे बघा. तुम्ही मला सांगा या दोन्हीत काय फरक आहे. ओके. रेफरन्स इथं आहे बरं का. रेफरन्स इथं आहे. ही जी आहे ही व्हॅल्यू 110 आहे आणि ही जी आहे ती पीक व्हॅल्यू आहे 175. ठीक आहे. या दोन्ही वेव्हफॉर्म मध्ये काय फरक आहे? हा हा, म्हणजे तुम्ही याची म्हणताय ना, तुम्हाला इकडे दिसते. तुम्ही तिकडे म्हटलं की मला इकडची दिसते माझ्या स्क्रीनवर. म्हणजे याची जास्त आहे. ठीक आहे. करेक्ट. ॲव्हरेज व्हॅल्यू जास्त आहे याची. हा, म्हणजे सायनोसॉइडल वेव्ह आहे. ठीक आहे. तर असं जर आलं, ही वेव्ह फॉर्म आहे, तर त्यावेळी त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू 110 येत्या, कारण हीच ॲव्हरेज व्हॅल्यू आहे त्याची. ओके. The magnetic field energy in an inductor changes from maximum value to minimum value in 5 milliseconds when connected to an AC source. Then the frequency of the source. परत आलं तर frequency of the source. हम्म. 1/10. 100 divided by 2. ओके. ठीक आहे. सेम क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन. हा. In the circuit shown, measured voltage measured between A and B is found to be 70 volt. Value of M is. हम्म.
हम्म, ओके हे बघा व्ही ए ठीक आहे व्ही ए व्ही बी आता ह्या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स दिलाय 70 व्होल्ट. मग मी पहिला लिहितो इथं व्ही ए मायनस व्ही बी 70 व्होल्ट. व्ही ए मायनस व्ही बी 70 व्होल्ट. ठीक आहे. मग व्ही ए दिलाय त्यांनी व्ही ए दिलाय 100. व्ही ए दिलाय 100. ओके. मग व्ही बी किती आला 100 मायनस 70 बरोबर म्हणजे आला हा 30 व्होल्ट. मग व्ही बी काय लिहू शकता तुम्ही व्ही बी इज इक्वल टू एम इंटू डी आय बाय डी टी. एम इंटू डी आय बाय डी टी म्हणजे डी आय बाय डी टी म्हणजे डी आय वन बाय डी टी. मोर प्रिसाइजली व्ही बी सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस होणारा ईएमएफ किंवा इंड्यूस होणारा व्होल्टेज बिकॉज ऑफ फर्स्ट करंट लिहित असो आपण त्यावेळी तिथं म्युच्युअल इंडक्टन्स घ्यायचा मध्ये. आणि जर व्ही ए इज इक्वल टू काय लिहितो आता व्ही ए इज इक्वल टू एल वन डी आय वन बाय डी टी. मग व्ही ए किती आहे 100. एल वन किती आहे 100 इंटू 10⁻³ आणि डी आय वन बाय डी टी 100 गेलं. मग डी आय वन बाय डी टी किती आला बघा 1 इज इक्वल टू 10⁻³ डी आय वन बाय डी टी. डी आय वन बाय डी टी किती आला 1000. ठीक आहे. युनिट काय येणार एम्पियर पर सेकंद. एम्पियर पर सेकंद. तर मला काय पाहिजे हे बघा व्ही बी किती आलाय 30. मग व्ही बी इज इक्वल टू एम इंटू डी आय वन बाय डी टी 30 इज इक्वल टू 1000 इंटू एम म्हणजेच एम किती आला 30/1000 म्हणजे एम इन म्हणजे 30 मिली हेनरी. 30 मिली हेनरी.